मंडळी ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती। या घटनेनं त्यावेळी महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते। अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर ऑक्टोबर 2025 मधील साताऱ्याच्या सासपडे येथील घटना असो की मग नोव्हेंबर 2025 मध्ये नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील घडलेली घटना असो, या दोन्ही घटनांमध्ये चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्घृण पद्धतीने हत्या केली होती। मंडळी, अशा बहुचर्चित घटनांमध्ये पीडितेला न्याय देण्यासाठी एक मागणी सारखी पुढे येते आणि ती म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी। आता या घटनांमधील आरोपींना काय शिक्षा होते ते आपण पुढे पाहूच, पण ऑगस्ट 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात देखील एका 6.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिच्या अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली होती। महत्वाचं म्हणजे या प्रकरणी पुण्यातील विशेष पोक्सो न्यायालयानं 24 वर्षीय आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी याला फाशीची शिक्षा ठोठावली होती, तर त्याच्या आईला 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती। आता माध्यमांनी दिलेल्या काही बातम्यांनुसार यात धक्कादायक माहिती अशी आहे की तेजस दळवी या नराधमाची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे। पण हायकोर्टाकडून ही शिक्षा रद्द का करण्यात आली? मावळ तालुक्यातील हे प्रकरण नेमकं काय होतं आणि अशा घटनांमध्ये फाशीच्या शिक्षेच्या अनुषंगानं काही गोष्टी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात घडलेली ही धक्कादायक घटना 3 ऑगस्ट 2022 या दिवशी उघडकीस आली होती। त्यावेळी 2 दिवस आधी त्या 6.5 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण झालं होतं, म्हणून तिच्या वडिलांनी कामशेत पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली। नंतर घटनेचं गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा कोथुर्णे गाव परिसरात दाखल झाला होता। पोलिसांनी गावकऱ्यांसह रात्रभर शोध मोहीम राबवत अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेतला होता, मात्र मुलीचा शोध लागला नव्हता। दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी गावकरी व डॉग स्क्वॉडच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम हाती घेतली। दरम्यान गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झाडाझुडपात त्या मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता। आरोपीनं त्या चिमुकलीचा अत्याचार करून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करत तिचा खून केला होता। ही धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी पसरताच पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। आरोपीला भर चौकात फाशी देण्याची मागणी पुढे आली आणि 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी याला अटक केली। 24 वर्षांचा हा आरोपी पीडित मुलीच्या घराजवळ राहणाराच होता। तो एक फार्म हाऊस वर काम करत होता। धक्कादायक म्हणजे त्याच्या चौकशीत त्याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय असल्याचंही समोर आलं। तसंच या गुन्ह्यात त्याला त्याच्या आईनं पुरावे लपवण्यास मदत केल्याचंही स्पष्ट झालं। त्यामुळे आई सुजाता दळवीला अटक झाली आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात आला। पुणे येथील विशेष पोक्सो न्यायालयानं या प्रकरणी खटल्याच्या सुनावणी अंती 22 मार्च 2024 ला म्हणजेच घटनेच्या 19 महिन्यांनी आरोपी तेजस दळवीला फाशीची शिक्षा तर त्याच्या आईला 7 वर्षांच्या कारावासाची आणि सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। विशेष न्यायाधीश BP क्षीरसागर यांनी हा निकाल दिला होता, पण या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती, कारण या प्रकरणात पीडितेची बाजू मांडणारे सरकारी वकील ॲडव्होकेट यशपाल पुरोहित यांनी माहिती देताना सांगितलं होतं की आरोपी तेजस दळवीनं फाशीच्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील केलं। दोन्ही आरोपींनी ॲडव्होकेट रिबेका गोन्साल्विस यांच्या मार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते, तर दुसरीकडे राज्य सरकारनेही फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। दरम्यान हायकोर्टात या याचिकांवर सुनावणी सुरू होती। त्यातच 4 दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टानं आरोपीची फाशीची शिक्षा रद्द केली। मात्र आरोपी निर्दोष ठरलेला नसून खटल्यातील काही महत्त्वाच्या कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचंही कोर्टानं म्हटलंय। तसंच हायकोर्टाने संबंधित विशेष पोक्सो न्यायालयाला आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून 4 महिन्यांच्या आत अंतिम निकाल देण्याचे आदेश देखील दिलेत। पण पोक्सो न्यायालयानं सुनावलेली फाशीची शिक्षा हायकोर्टानं रद्द करण्याचं कारण काय सांगितलंय तेही जाणून घेऊयात। तर सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी 2 गंभीर कायदेशीर त्रुटी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यांनी सांगितलं की या खटल्यात 12 रासायनिक विश्लेषण अहवालांचा आधार घेण्यात आला होता, मात्र संबंधित विश्लेषकाला न्यायालयात हजर करून त्याची उलट तपासणी करण्याची संधी बचाव पक्षाला देण्यात आली नव्हती। तसेच CRPC सेक्शन 313 अंतर्गत आरोपींचे स्वतंत्र जबाब नोंदवले गेले नाही।
त्यांना एकत्रितच प्रश्न विचारण्यात आले। आरोपीच्या वकिलांनी मांडलेल्या या दोन गंभीर मुद्द्यांची दखल न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने घेतली। त्यांनी पुणे येथील विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय रद्द करत हे प्रकरण पुन्हा एकदा सुनावणीसाठी त्यांच्याकडे परत पाठवलं। आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 4 महिन्यात नव्याने निर्णय देण्याचा निर्देशही उच्च न्यायालयाने यावेळी दिला। त्यामुळे आरोपींच्या फाशीच्या अनुषंगाने पुढे या प्रकरणात काय घडतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या आरोपी पुण्याच्या येरवडा तुरुंगात कैद आहे। मंडळी, दुसरी एक गोष्ट म्हणजे या प्रकरणातील फाशीच्या शिक्षेवरून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच अडचणीत आले होते। तर घडलं असं होतं की ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूरचं प्रकरण उघडकीस आलं होतं। यावरून सामान्य नागरिकांमध्ये तर संताप होताच, पण विरोधकांनी देखील रान पेटवलं होतं। या प्रकरणातही खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती। त्यासाठीची आंदोलनं होत होती। आम्हाला लाडकी बहीण योजना नको, सुरक्षा पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने समोर येऊ लागली होती। त्यावर लाडकी बहीण योजनेच्या एका कार्यक्रमात बोलताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की विरोधक बदलापूरच्या घटनेचं राजकारण करतायत। आमच्या माता भगिनींच्या अब्रूशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही। 2-3 महिन्यांपूर्वीच मावळच्या अशाच एका घटनेत आरोपीला 2च महिन्यात फाशीची शिक्षा दिली। मंडळी, शिंदेंच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी मात्र त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। कारण कोणत्याच प्रकरणात केवळ 2 महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली नव्हती। मावळच्या घटनेतही 19 महिन्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे धडधडीत खोटं बोलत असून ते स्वतःचे पाठ थुपटून घेत आहेत। अत्याचारासारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचे श्रेय त्यांनी घेऊ नये। शिंदे फडणवीस सरकारमध्येच महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे आणि कोणत्याच प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा होत नाहीये, अशी टीका विरोधी पक्षाने त्यावेळी सरकारवर केली होती। दरम्यान आता पुन्हा एकदा मावळमधील प्रकरण चर्चेत आलं असून या घटनेतील आरोपीला किंवा इतर बहुचर्चित घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जाते का आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कारण जालना जिल्ह्यात 2012 मध्ये अशीच एक घटना घडली होती। या घटनेत अवघ्या 2 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर या घटनेतील आरोपी रवी अशोक घुमारे याला 2015 मध्ये स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, पण आरोपीने उच्च न्यायालयात दाद मागितली। त्यावर उच्च न्यायालयाने आरोपीची शिक्षा कायम ठेवली। पुढे आरोपी सर्वोच्च न्यायालयात गेला, पण तिथेही त्याच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली गेली। नंतर शेवटचा पर्याय म्हणून आरोपीने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेची याचिका केली। डिसेंबर 2025 मध्ये राष्ट्रपतींनी आरोपीचा दयेची अर्ज देखील फेटाळून लावला। म्हणजे आरोपीला फाशी होणारच, पण केव्हा, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। बाकी सरकार, पोलीस प्रशासन आणि आपली न्यायव्यवस्था याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।